हात धुवा पाण्याने. काकू मोदक कसे? 25ला एक. काय करायचं ट्राय? 5 दे. सगळ्यात छोटं कोणतं? सगळ्यात छोटं मला पाहिजे. चांगले. टेस्ट कशी? फोन पे आहे ना? तर मित्रांनो मोदक होता 25 रुपयाला एक, पण आम्ही 5 घेतले 100 रुपये. ते दादांची बार्गेनिंग नशीब, नाही तर आपण 125 दिले असते, मागितले असते त्यांनी. कशाला आठवण करून द्यायलाच बाबा. चला मित्रांनो. जे गरम पाणी करणार आहेत तुम्ही जरा लेट करा. लेट करा. मला मी तर सगळ्यात भारी काय माहिती, मला पहिले जातो, मला काही चेंज नाही, मला नुसतं शॉर्ट चेंज. मला गार पाण्याने आंघोळ करायची, मी करून घेतो. हा, मी पहिलं जातो. मी 2 मिनिटात उरकून तुम्ही निवांत किती तिथं मारामारी करायची तुमची करा. यांना गरम पाण्याने करायचं, यांना करू द्या गरम पाण्याने. तास नाही 2 तास करा, मला काही प्रश्न नाही. बाहेरून आल्यावर तिथं फ्रेश व्हायचं पहिलं, मग रूम मध्ये. तर मित्रांनो आता आम्ही रूम मधून निघत आहे. काय शर्ट वर जातात हे कर. शर्ट काय करतोय? असं होतं सगळं. जाऊ दे, हे पण रेकॉर्ड झाले मित्रांनो. आता काय विषय नाही, आपण हे पण दाखवणार. आपण काहीच लपवणार नाही. जो विषय ना बाटलीवाले कुठे, अरे आज काय चाललंय तू? असं का कोणी हालत केली तुझी अशी? 3 बाटल्या. हे बरं, चला उरका पटापटा. चला, आपलं चेकआउटचा टाइम झालाय. आपण अजून इथंच. तसं आमचा टाइम चेकआउटचा होता बघा मित्रांनो. टाइम होता बघा चेकआउटचा 10, आणि आता आम्ही इथं वाजवले 12:30. जाऊ द्या, काही विषय नाही. हॉटेलवाल्यांना प्रॉब्लेम नाही तर आम्हाला काय प्रॉब्लेम असतात. सगळं घ्या बरं का. इथं कोणाचे कपडे ते टाकले होते, घेतले ना सगळे. हास्य जत्रा बघत बसलो होतो आम्ही रात्री. हो बाय, फोन हास्य जत्रा लय दिवसानंतर पाहिले, मजा आली नाही. अरे झालंय सगळं आता. सर्वांनी सर्व घेतलंय. चला आता निघू इथून नेक्स्ट पॉइंट साठी. निर्मा नाही रे, चमकीन सफेदी निर्माशी आहे असं वाटतंय. अरे बॅग झेपतो दादाच वाटतंय ते, आपलं नाही बाबा. हे तुझी केस तांबडी पांढरी दिसायले. तांबडी चांबडी. अरे दे लास्ट बॅग तुझी. काल कसं बी टाकलं होतं, आज बरोबर ठेवले. कुठल्या पिशवीत टाकलं तर बघू. व्हाईट वाली. तो ती मागची व्हाईट वाली पिशवी दिसते तिकडं. 32 करोड की घडी है ये. 32 करोड. कुठून घेतली? दुबई. इम्पोर्ट करायला 1 लाख गेलं. बापरे, ऐकतोय का? इम्पोर्ट करायला 1 लाख गेलं. 32 करोडची घड्याळ. आणि तुम्ही बघा मित्रांनो, इथं आले ना, एवढे पॉइंट्स आहे आसपास फिरण्यासाठी. बघून घ्या तुम्ही. पॉज करा वाटलंच तर, आणि पॉज करून नीट तुम्ही बघू शकता. काय रे? काजूचं फळ रे. फळ कुठे? काजूचे नाही ते, जाम आहे. काय जाम म्हणजे? जाम काय असते? काय विषय जाम? मला काजूचं फळ सेम असतंय रे असलं. कसं आहे रे? काय अरे काय तर बोल, कळ ना. खाऊ का नको? सपा घ्या. सपा घे. आपण निवांत बसून खाऊ. एकतर पाणी नाही आपल्याकडे. पाणी कुठे आहे? पाणी बॉटल घ्यावं लागेल इथून. हे पाणी पिणार आहे तो आता. त्यांच्याकडून घ्यायच्या गार पाणी बॉटल एखादी. असेल थांबायचं. हो, पण तोपर्यंत कोणाला गळावाला करायचं असेल तर असलं पितो का? नाही, काजूचं फळ. मला वाटलं काजूचंच फळ आहे, कारण सेम असते नाही तर वरती काजू असतो. आता त्याला फोडत्यात, भाजत्यात वाटते, आणि त्यातून काजू काढतात. हा, नाही खायचं नाही त्याचं. फळ खाऊ शकतो, पण ते वरचं हे काढलं ना काजू तोडून, ते नाही खायचं. तर चला आता इथून निघू आणि पुढच्या स्पॉटला जाऊ. ये कामयाब होटल है. तर मित्रांनो, आता हॉटेलमध्ये आम्ही बसलेलो आहे ना. ऑर्डर दिलेली आहे भज्याची आणि पोह्याची. पोहे खात नाही, पण सध्या आता जास्त पर्याय अवेलेबल नाही आहे त्यासाठी आपण खात आहोत. होय दाद्या? नाही, मिसळ आहे आणि भजे पण त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ठीक आहे ते बी भेटतं. आणि काय मिसळ, पोहे,
बस एवढंच. तुम्हाला भांडायचंय का? भांडण करायचंय का? किती जरी समजून सांगितलं भांडायचंच आहे, तुला हाणायचंय मला. करा भांडण. मी आहे साक्षीदार मध्ये. किती जुनी गाडी माहिती बरं की भांडणं आता अजूनही टॉप एक चापड इकडून, मी एक चापड इकडून. तुमच्या अरे माकडाला वाकडा दाखवतो, लाज वाटते का? रिश्तेदार को पहचानते भाई. अबे लयच माझी आठवण यायला लागली इथल्या इथं. रिश्तेदार को पहचानते. थोडं रस्त्याच्या बाजूला टाका बरं का, नाही तर त्यांना परत प्रॉब्लेम आहे. अबे लय बारीक खाते राव. मित्राला मित्र असं आवडणार ना रे. टाकले की घ्यायची ते फक्त येईन मग नाही इथं मंदिर नाही, मंदिर अजून लय पुढे. हे स्टॉल्स आहेत आता इथून सगळ्या. हे काय विषय हो का? ते हे कोणत्या तरी पिक्चर मध्ये पाहिले ना रे आपण, सेम असंच ते मास्क घालतात नाही का. तर मित्रांनो आता आम्ही आतमधून पाया पडून येतो. आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा नेत नाही. तसं अलाउड तर कुठे लिहिलेलं नाही की अलाउड नाही, तसं नाही. पण आतमध्ये कॅमेरा नेत नाही, तुम्ही फक्त बाहेरूनच बघा. तर मित्रांनो पाया ते पडून झालेले आहे आणि आता आम्ही पहिले चप्पल बूट काय आमचं आहे ते घालून घेऊन आपल्याला खालच्या स्पॉटला जायचं आहे. खेकडा बघायचा हो. ए रोहन्या यकी, त्याला हाणला का रे? कुणी हाणला त्याला? ते पण कुणी मारलं याला? का असं का करताय राव? का बी परेशान करताय त्याला? कावळा बोलत मित्रांनो. घरच्यांसाठी थोडीशी शॉपिंग, थोडीशी ह्याच्यासाठी, हा ह्याच्या घरच्यांसाठी पण थोडीशी शॉपिंग. दाद्याने गोळी घेतली. दाद्या गोळी दाखव. श्रीखंड गोळी फक्त इकडेच भेटते. पहिले आपल्या सिटी लेवलवरून भेटायचे, आता बंद झालं. एक नंबर गोळी डायरेक्ट तोंडात टाकली, डायरेक्ट बिघडून अशी बिरगळून जाते नाही बिघडून जाते. आणि तुम्ही श्रीखंड खाल्ले फिलिंग येतो गपचूप. गपचूप गपचूप श्रीखंड खाल्ल्याचं फिलिंग येत आहे. आता कुठून आहे बरं? आपण मंदिराच्या त्या साईडने आलो, पण रस्ता मंदिराच्या मागून. हा ते बराबर ते माकड बसलेलं त्याच्या बाजूच्या रोडने. मित्रांनो मंदिराच्या बराबर असं प्रदर्शन मार्ग लिहिलेला आहे बोर्ड तिथे. त्या मागून रोडून बराबर डायरेक्ट सरळ डोंगरावरती रोड आहे इथून बाजूने विष्णूंच्या पावलांसाठी. कोणाकड? कधी? सबस्क्रायबर म्हणतोय का? 64 आहेत. अरे 4, हा 4 इथंच आहे. त्यांना एक करून चालते युट्यूबला. पण इथं एवढं दम नाही लागत नाही का? सरळच पायऱ्या नाही, जरा सरळ सरळ पण आहे थोडे. आम्ही तुझ्या बोलण्यावर असं वाटत नाही. तुम्हाला वाटते माझ्या तोंडाकडे बघून मी दमलो असेल? तुम्हाला वाटते? मी आणला खाली काय म्हणलं तेव्हा काय म्हणले? नाही त्यांना ब्लॉकला सांगा. तेच वर येताना पाणी बॉटल घेऊन या आवश्यक आहे. आणि कोणाला दम लागत असेल तर त्या गोळ्या गोळ्या खा, दादाच्या गोळ्या. ह्या आपल्या श्रीखंडाच्या गोळ्या घेऊन या. इथूनच आहे बघा, इथून आहे. इथून खाली कसं आहे सीन? इथून फक्त उतरताना नीट डायरेक्ट सरळ सरळ इथं उतरायला. कोणी उडी मारून नाही. फक्त नीट चला, पाय बी टाकतात. हा पाय फक्त सांभाळून पाडा म्हणजे टाका. उतरताना नाही, आता चढताना माझ्या बघा. इथं दोघं गेलेत खाली. रोहन इकडं वरवरच काय चाललंय? वर का चालला? वर का चालला तू? जाताना काढू की चला आपलं, चला तर खाली. मित्रांनो मी कॅमेरा आता जरा ठेवतो, मी जरा चालण्याकडे लक्ष देतो. कारण इथून जर मी सटकलो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल, जर सटकलो तर माझं कशातच काय राहायचं नाही. मित्रांनो हरिहरेश्वर क्षेत्रातील तीर्थस्थान आहे बघा. इथं पॉज करून तुम्ही पावलं तिकडे आहेत पण लय स्लिपरी. शेल्या चल, ते तिकडे पाय बघून येऊ चल. अरे पावलं बघून येऊ चल ना. ते लय स्लिप वाटते बाबा, घसरायची एक तर चप्पल घातली.
साईडने चला, उलट ते सोपं आहे. याच्यावरनं जायचं, नखरच करू नका, आपटचा तो वाटा. चला चला तुम्ही चला पुढं. इकडून आहे ना वाटते रोड, इकडून नाही का? टाकायची का ड्राय क्लीनला? जाऊ नको म्हणतोय तिकडे, तरी तोंडवर करून पळायचं. नंतर मनाची पॅन्ट वली झाली, तर ते बुट बी वल्ला झाला असेल, तर त्याचा पाय बी वल्ला. परत नंतर गाडीत आपणच बसणार, आपल्या नाकाला त्रास परत बुटाचा सगळा. तो ते तोंड पुसणाऱ्या रुमाला आणि काय पुस. फक्त आता आहे ना, विसरून जाशील, तोंड पुसू नकोस, त्याने फक्त तेवढं कर. आता अजून बघा एवढं चढायचंय. दिसताना दिसत नाही र, पण चढताना कळते माझ्या. कसं वाटते? भारी वाटते का नाही चढायला? हा चला चला. अरे बाबा माझी पॅन्ट 7च द्या नको. पण तो खरंच सांगितलंय, लवचिकता लहान पोरांचं तुझ्यात का नाही मग? लहान लेकर तिथे है का मधमाशी वगैरे उठवशील तू. बाबा? इथून पळायचं बी कळायचं नाही रे, असं करू नको. हमारा लड़का किधर गया? वो क्या ऊपर है? ये चले सीधे चल रे कर रहा ऊपर. उगाच तुला आपण लेकर म्हणाल. अय लेकरा, आता लेकरासारखं वाग जरा, लेकरासारखं वाग जरा, शहाण्या लेकरासारखं. ह्याची हालत बघ. माझी हालत तुमची. अरे दादा तर त्या बाजूच्या रेलिंगला धरून चढत होते, व्हिडिओ चालू गेला, रेलिंग चढून दिले. तर मित्रांनो, जास्त चढायचं नाहीये, पण एकदम सरळ चढणं असल्यामुळे ना जरा थोडीशी हवा टाईट झालेली आहे. कारण की तू लहान आहेस रे, लहान लेकरांचं कसं स्टॅमिना असतो, कुठे बी चढतात नाही का? बरोबर आहे का नाही? अरे घरी काय चाललंय? पाहणी तर आम्हाला बी लागली होता. परत येऊन वरती येतो काय? वरती चला, असं तिकडे येतो. बघून काय? कौन सी चीज है जो बच्चों को डरा रही है? अरे तुझसे डरावना कुछ हो सकता है क्या? वापस निकलेंगे 3 मत पडले. चला हो, तुला खरं सांगतो, मला बी लई इच्छा आहे, पण सध्या पाणी नाही आपल्याकडे आणि मोकर ताण लागलेली, वरून अजून किती चढायचे माहित नाही. मग कशाला हात काय तुझ्या आता बोलला असतं? कपडे धुवायला हातवर केला होता का मी? कपडे धुणार. चला आपण हारलोय केस. तर काय नाही, तुम्ही तर म्हणले बोललाय, आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही. 2 मिनिट थांब. अरे थांबे बाबा, 100% गॅरंटी नाही इकडेच आहे का ते? थांब जरा. पॉइंट बोललाय फक्त आपल्याला, घोडे नाही काय नाही, पाऊल वाटेल. आपण तो माणूस पण फिरायलाच आला होता, आणि तो तिथून खाली गेला, तिकडून इकडे. विष्णूंची पावलं बरोबर कडलच आहेत बरं का, अशा कडलच आहेत. मग मला वाटतं इकडून रोडच नाहीये, आपण खालून गेलतो ना, तिथंच रोड होता. रोड कसे असतात वरनं बघायचं. हा चला मग खाली खाली जाऊ. चला ऐक ना, त्या चेहऱ्यावर काय दिसतंय का तुला? नैराश्य. हे लावा स्टॉल. आपकी तरह मैं भी ना मायूस. कपडे काढून निघायची का? नाही हसवे चेहरा देणं म्हणून ना. बरं चालेल का बसलो? चला बाबा चला. तर मित्रांनो, आम्ही गेलो होतो त्या दुसऱ्या रस्त्याला, पण गेलो, पण तिथं काय गेलो, पण आम्हाला काही सापडलं नाही. आम्ही ज्याच्या शोधात होतो ते नाही का. तर जाऊ द्या, आता इथंच मंदिराच्या समोरचे हातपाय धुवायला आहे, तोंड हातपाय धुवून घेऊ आणि निघू. आता थोडीशी शॉपिंग चालली. तू रुमाल घेतोय आता, त्या पण त्याने होईल का काय? त्याने नीट घाम बी पुसवायचा नाही राव तुझा. या तुम्ही गाडी घेऊन या तोपर्यंत. आता वाजले 4, अजून तर काही नियोजन दिसत नाही. तोंड तर तुम्ही बघू शकता, पार एकदम चुसवे आमके तर. तर मित्रांनो, आता आम्ही आहे तामानी घाटामध्ये थोडेसे फोटो ते काढण्यासाठी थांबलेलो आहे. आणि इथं जरा थोडा विषयच आहे बरं का, कॅमेरा काढायचा, कारण सगळीकडे माकडं आहेत. बघू शकता बघा, इथं मागड, इथं माकडं. ऐक ना, मला काय वाटते मोबाईल नको काढायला नाही का मित्रांनो. मी मोबाईल इथं घेऊन देतो, इथला ब्लॉग जास्त काढत नाही, कारण जरा माकडांचं थोडंसं टेन्शन आहे. आपला मोबाईल गेला तर मग अवघडच होऊन जातं. बंकस करा येऊ दे का मागल्या अंगावर. म्हणजे इथून लाव पळवून बाबा सगळ्यांना. मित्रांनो चला थोडंसं तुम्हाला लोकेशन दाखवतो कसं आहे काय. हे मस्त झालं लोकेशन सध्या, एकदम असं तेच. पण तुमची तोंड तशीच दिसायलेत. म्हणलं नवीन लोकेशन बघून तोंड बदलतील, पण तोंड तसलीच आहेत अजून.
जाऊ दे चला मित्रांनो. आम्ही तसं पण आता घराच्या दिशेने निघलेलो आहे. 2-2.5 तासामध्ये आम्ही आमच्या घरी नाही रूमवर. मग घरी कधी जायचंय? उद्या सकाळी. ओके, उद्या सकाळी जाऊन मी घरी जाणार आहे. आज आपल्याला यांच्या रूमवर जायचं, ध्यान घालायला. शोभा वाढेल. 2 ब्युटिफुल पीपल्स इन वन फ्रेम. तर नाही पण माकडवले बरं का तिथं. मोबाईल आपला घेता घेता राहिला होता. ए कुठं हे उतरा काय उतरा. आम्हाला जीव आमचा प्यार आहे. वैसे बैठो अंदर तुम जेव्हा अकेले हमने आणते. क्या रे भाई, क्या हो गया? गड्डी तेरा भाई चला गा. सायकल चालवलीस का नीट कधी? गड्डी तेरा भाई चला गा. एकदा गाडी घेऊन गेल तर टू व्हीलर काय राडा केला होता आठवतंय ना पोलिसांसमोर? नाही त्या रोहनला माहिती फक्त. रोहने तुला सांगितलं होतं काय पोलिसांसमोर? आता लगेच पण तुझं तोंड बघून मला का वाटायला असं नको करायला? नको वाटतंय का? काय अरे मस्करी करतोय रे वेड्या. ये आतमध्ये ये वेड्या. वेगळं वाटतोय ना. आहोत बिना चष्म्याचं बघताय तुम्ही. ते जरा थोडा इफेक्ट आहे. आफ्टर इफेक्ट येतो. डोळे ना ते ड्रॉप टाकायचे राहिले. तू रडत होता अंदर अख्खे बेड जावर नाही हो, त्याला जरा मागाशी ज्ञान दिलं ना गाडीत थोडं, त्याच्यामुळे मग ते जरा त्यांनी त्या ट्रॉमात येतो सध्या. जाऊ द्या, परत काय नका बोल, नाही रडल. ए डोळे पुस. तर मित्रांनो आता चाय ब्रेक साठी थांबलेलो आहे आम्ही. हा राजधानी सातारा. बोल ना बाळा. चहा नाही चहा नको. बिस्किट काय गार प्यायला असेल तर बघ ना. ये बाहेर. नाही बघ तुम्ही नाही येत आता आत. म्हणजे बाहेर. फंटान तुला बी ये घेऊन काय तर फोन घेऊन जा कॅशला. तुला काय घ्यायचंय का बघतो तिथं कोल्ड्रिंक आहे तेवढं ऑप्शन आहे. मित्रांनो माझं डिसिजन चुकलेलं आहे. काय नाही, बिलकुल सोडा नाही, बिलकुल सोडा नाही. एकदम असं वाटेल ते आपण हे प्यायचो ना लहानपणी रसनाची पुढे असं वाटायला. त्याला बी 10 रुपये दिले. हो काय तर थोडं टाका इनो बिनो असेल काय. म्हणजे उद्या पोटात काय तर देंगा ना. बाबू मोशा. चला निघू आता. खोल ना. थँक्यू. पहिल्या तोंडावर चष्मा बी नाही आणि बाहेर रात्र बी झाली. दिसतंय काय? किती आहेत? 4 नीट बघ. सगळी 5 बोट आहेत राव आणि 4 म्हणजे. नाही याला रात्रीच होतंय बरं का. मला त्या दिवशी काय म्हणतोय आभ्या, रात्र झाली, रात्रीचं मला दिसत नाही बरं का काय रस्ता क्रॉस करायला मदत कर. मी टेन्शन मध्ये म्हणलं ह्याला दिसत नाही आणि एवढा उशीर तर येऊच घेऊन आलाय मला इथं. जाऊ द्या मित्रांनो, आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे. बोल की. तर फायनली सगळ्यांना सांगू इच्छितो की आपली ट्रिप फायनली सक्सेसफुली झाली. कसं वाटलं तुला? मला तर मजा आली. आणि तुला? सगळं आरामात. ओके. मोबाईल सोबत आहे तुझ्या म्हणजे तू आरामातच राहील. आणि तुला? 1 नंबर. याच्या तोंडाला बघून तर मला एन्जॉयमेंट केली, पण आता जरा थकलोय ना त्याच्यामुळे तोंडावरती थकवत. हे व्हेज आमचं व्हेज आमच्या दोघांचं. हे यांचं नॉनव्हेज. असं वाटायला लागले तुला इतका बळबळ कोणीतरी बसवलाय ना खायला. असं डोळे झाकायले तर भांडण नका करू. ये मेरा इलाका, इधर भांडण नाही व्हाय का. कोण कुठला तू? अरे नको, एखाद्याला वाटायचं गरज भांडण करतो यायचं. रोन्या थँक्यू. परत एकदा वडकी. मी बी असंच थांबत असतोय. मी बी लय मग हाय. शैल्या दार जर उघडलं ना ह्याच्यासाठी. मला आज जायचं आहे. अरे तू बघा काकू गद्दारी करते. नाही मस्त ट्रिप झाली मित्रांनो. तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला जर असं ट्रॅव्हलिंगसाठी जर गाडी वगैरे पाहिजे असेल, दादाला कॉन्टॅक्ट करा. मी दादाचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला स्पेशल मेन्शन करून देतो. शेखर दादा आहे. होय दादा, सगळ्या गाड्या भेटतात ना आपल्याकडे? सगळ्या गाड्या, सगळ्या प्रकारचे 1 नंबर. फिरायला तुम्हाला पण माझे दादा एकदम भारी माणूस आहे. तुम्हाला जर गाड्यांची वगैरे फिरायला जायची गरज असेल, दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मी नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर चला बाय दादा, भेटू आपण परत. बाय.